24 तास फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबच दिसतात. कधीही त्यांनी मनगटात एवढी हिंमत ठेवली नाही आणि आता तर करूच शकत नाही. त्या अगर हिंदू समाजावर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील अतिरेक्यांचे, तर मग आम्ही पण पाकिस्तानचे झेंडे महाराष्ट्रात फडकवणाऱ्या लोकांना अद्दल घडू अशी बोलण्याची हिंमत संजय राजाराम राऊतची आहे का? कारण का हेच पाकिस्तानचे झेंडे फडकवणारे, पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्यांनी या उद्धव ठाकरेंच्या खासदारांना मतदान केलेलं आहे. त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचे 9 खासदार आलेले आहेत. मग कुठल्या तोंडाने हा संजय राजाराम राऊत एक घाणेरडं राजकारण करण्याची हिंमत करतोय? ज्यांनी आमच्या वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या हिंदू समाजाच्या बसवर हल्ला केला, त्याच्यामुळे जवळपास 18 लोक गेली, लहान मुलंही त्याच्यात होती. त्यांना चोख उत्तर देण्याची ताकद हे आमच्या नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांच्या मध्ये आहे. देशाच्या जनतेला ते चांगलं माहिती आहे. पण पाकिस्तानचे झेंडे फडकून आपले खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतनी आता तरी दहशतवादी हल्ल्यावर थोबाड उघडू नये. कारण का तुम्ही तुमचा इमान, तुमचा स्वाभिमान हा त्या पाकिस्तानच्या झेंड्यासमोर घाण ठेवून तुम्ही ही निवडणूक लोकसभेची लढवलेली आहे. म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्या अगोदर त्यांचे विचार पहिला आत्मसात करा आणि मग अतिरेकी हल्ल्यांवर बोलण्याची हिंमत दाखवा. काँग्रेसने म्हणे ह्यांना कोकण पदवीधर संघाची जागा काल रात्री दिली. माझ्या माहिती अनुसार काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने यांना मातोश्रीवर धमकी देऊन टाकली आहे. अक्षरशः धमकी दिली की तुम्हाला अगर अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर आम्हाला महाविकास आघाडीत मध्ये उभाटाला किती दिवस ठेवायचा हा विचार करायला लागेल, अशी धमकी थेट दिलेली आहे. हे खरं आहे काय खोटं आहे हे संजय राजाराम राऊतनी सांगावं. आणि ज्या कोकण पदवीधर मतदारसंघ जो कधी उभाटा जिंकणारच नव्हता, त्यांना माहिती आहे, उद्धव ठाकरेंना चांगलं माहिती आहे की पालघर पासून ते ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत आता उद्धव ठाकरेला कोण कुत्र विचारत नाही. त्याचा एकही खासदार निवडून आला नाही, महाविकास आघाडीचा खासदार निवडून आला नाही. ते बिस्किट म्हणून कुत्र्याला जसं बिस्किट फेकून गप्प करतात, तसं कोकण पदवीधरची जागा देऊन काँग्रेसला गप्प केलेला आहे. काँग्रेसच्या नाना पटोलेंना मी सांगेन, तुम्हाला खरंच स्वाभिमान असेल, कारण का काल पत्रकार परिषदेमध्ये फार छाती फुगून दाखवत होता, तर मुंबई पदवीधरची जागा मिळून दाखवा. कारण का उद्धव ठाकरेचे मुंबईचे सगळे खासदार मशाल चिन्हावर जे निवडून आले ते काँग्रेसच्याच मुळे निवडून आलेले आहेत. म्हणून तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मुंबई पदवीधरची जागा उद्धव ठाकरेची म्हणून दाखवा. नाहीतर जी कोकण पदवीधरची जागा ते हरणारच होते ती तुम्हाला देऊ पार केलेली आहे. यावर नाना पटोलेंनी आता निर्णय घ्यावा, काँग्रेसने निर्णय घ्यावा आणि एकदा उद्धव ठाकरे आणि उभाटाला त्यांची लायकी दाखवा. धन्यवाद. संजय राजाराम राऊत संजय राऊत असं म्हणतायत की 370 कलम हटूनही काश्मीरमध्ये शांतता आली नाही. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. पुन्हा त्यांना गृहमंत्री पद दिल्यावर पुन्हा हल्ले सुरू झाले. काश्मीरमध्ये किती शांतता आली आहे हे जरा संजय राजाराम राऊतनी
स्वतःच्या कुटुंबावर मी जोर लावतो, स्वतःच्या कुटुंबावर जाऊन जरा सुट्टीसाठी तिथे जावं, तुम्हाला कळेल तिथे किती शांतता आणि किती विकास झालेला आहे किंवा होतोय. हे जे काही 2-4 टकली अतिरेकीच्या नावाने जे उरली आहेत ना, त्यांना पण साफ करण्याचं काम मोदीजी ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहेत, तिसऱ्या टर्म मध्ये करणार. फक्त बघत राहा आणि हिंमत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका घेऊन दाखवा. राजकारण बाजूला सोडा. अतिरेकी हा कुठलाही जात धर्म पक्षाचा नसतो. हा अतिरेकी हा जिहादी जे विचारायचे आहेत त्यांना इशारा दाखवण्याची हिंमत तरी करा की आमच्या वैष्णोदेवी बसवर जसा हल्ला केला, जाणाऱ्या बसवर हल्ला केला, तसं तुमच्या हजसाठी पण विमान कसं उडतं हे जसं बाळासाहेबांनी इशारा दिलेला तसं तुम्हाला इशारा देण्याची हिंमत आहे का हे संजय राजाराम राऊत सांगावं. अमित शहा भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात, परंतु काश्मीर पंडितांना त्यांच्या ते घरी पाठवू शकले नाही, असा गृहमंत्री नरेंद्र मोदीने आमच्या देशाच्या छातीवर बसवला. देशाच्या असंख्य शहीदांचा हा अपमान आहे, असंही संजय राऊत. रोज सकाळी 420 आणि भ्रष्टाचार आणि खिचडी चोराला जे रोज सकाळी महाराष्ट्र आपल्या डोक्यावर बसवतं आणि एका भ्रष्टाचार करणाऱ्यांना भ्रष्टाचार विरोधी बोलण्याचं जे आम्हा लोकांना जो पाप करायला लावतं त्याला पण उद्धव ठाकरेंनी पहिलं बंद करावं. कारण का संजय राजाराम राऊत पेक्षा मोठा भ्रष्टाचारीच नाही आणि रोज सकाळी आमच्या डोक्यावरून बसतो, त्याला पहिले गप्प करा, मग बाकी आम्ही कोणाला सांगायचं ते आम्ही सांगू. या हल्ल्यावरून बोलताना संजय राऊत असंही म्हणतात की चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे, त्यांची ती जबाबदारी आहे. तू आमच्या मित्र पक्षाची काळजी करू नकोस. पहिला काँग्रेस आणि शरद पवार गट हे जे तुम्हाला आता पालतू कुत्र्यासारखं तुझ्या मालकाच्या गाड्यामध्ये पट्टा घालून जे आता फिरवत आहेत ना, त्याची पहिली काळजी कर आणि मग आमच्या मित्र पक्षांवर बोलण्याचा विचार कर. विधानसभेच्या कौलबाबत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की 158 जागांचा कौल जरी आमच्या बाजूने दिसला असला तरी आम्ही सावधगिरीने पावलं उचलावी लागतील. आमची अपेक्षा 180 ची आहे. ज्यांनी एक साधी कुठली सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्या व्यक्तीला हे कधीच कळणार नाही की जो देशाचा मतदार, राज्याचा मतदार हा लोकसभेला वेगळा विचार करतो, राज्य विधानसभेला वेगळा विचार करतो आणि महापालिकेला वेगळा विचार करतो आणि ग्रामपंचायतला वेगळा विचार करतो. हे जे निवडणूक लढवतात, ज्यांना निवडणुकीचे गणित समजतात, जे स्वतः लोकांमध्ये निवडून जातात, त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून कोणी किती आकडे दिले असतील तरी लोकसभेचे आकडे वेगळे असणार आणि विधानसभेचे आकडे वेगळे असणार. कारण का मतदार हा प्रत्येक निवडणुकीला वेगळा विचार करतो हे निवडणूक लढवणाऱ्यांना माहिती आहे. मागच्या दरवाज्यावरून येणाऱ्या लोकांना कधीच कळणार नाही. यावरून संजय राऊत पुन्हा असं म्हणतात की आम्ही 30-31 जागा जिंकू असं म्हटलं होतं तेव्हा हे सगळे हसत होते. आम्ही 180 ते 185 जागा जिंकू. फडणवीस यांनी आता राजीनामा देऊ नये. विधानसभेच्या निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे, तेव्हा त्याला कुणी थांबवणार. 30-31 जागा हे पाकिस्तानचा झेंडा फडकून जिंकलेल्या आहेत. 30-31 जागा संविधानाच्या नावाने खोटं बोलून शरिया कायदा लागू करण्यासाठी जिंकलेल्या आहेत. जे पाकिस्तानचे झेंडे फडकवतात, जे पाकिस्तान जिंदाबाद आहेत, त्या लोकांनी ह्यांना 30 जागा जिंकून दिलेल्या आहेत. म्हणून 30 जागा जे महाविकास आघाडीने जिंकला त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये जास्त झालेला आहे. उद्धव ठाकरेंचा नागरी सत्कार होईल आता पाकिस्तानमध्ये, अशी पाळी असा दिवस पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून त्यांनी जास्त 30 जागा जिंकणार ह्याची चिंता ह्याच्या तेच अगर त्यांना विधानसभेमध्ये करायचं असेल ना तर महाराष्ट्राचा हिंदू समाज हा खुला डोळ्यांनी पाहतोय. कारण का जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला त्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवलेला आहे आणि त्या हिरवा गुलाल उडवण्याचा बदला हिंदू समाज हा येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित पद्धतीने घेईल आणि मग बघू ते कोणाला विधानसभेच्या नंतर राजीनामा द्यायला लागतं तर कोण बाहेर दिसतं बोलताना. चंद्रकांत पाटलांवर टीका करताना संजय राऊत म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनीच आमची युती तोडली.
तेव्हा ते गर्वाने छाती बघून पुढे जात होते. त्यांची बोट शाईस्ते खानाप्रमाणे छाटली जनतेने. हे असं आहे. तर दादा वर संजय राजाराम राऊत का बोलला हे का मी ऐकलेलं नाहीये, म्हणून त्यावर बोलणं उचित नाही. ऑर्गनायझर लेखबाबत बोलताना संजय राऊत म्हणतात की मोहनराव भागवत काल बोलले ते कृतीत दाखवा. प्रवचनं जास्त झाली आहे. देश संकटात आहे. एक अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे. पण तुम्ही सामनामध्ये कितींदा काँग्रेसवर टीका करता, काँग्रेसच्या धोरणांवर टीका करता, कितींदा तुम्ही महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांवर टीका करता. पण तुमची जे सामन्यातून होणारे प्रवचन आहे ते पहिलं बंद करा, मग आम्ही ऑर्गनायझर बद्दल विचार करू. दुसऱ्याच्या घरात झाकण्याची आणि दुसऱ्याच्या बारशावर नाचण्याची सवय संजय राजाराम राऊतने आता बंद करावं. कधीतरी स्वतःचा पाळणा हलवावा. डोंबिवलीत एक पुन्हा कंपनी स्फोट झाला. त्यावर संजय राऊत असं म्हणतात की सगळ्या एमआयडीसी मधून शिंदे सोनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे द्यावे लागतील. बेकायदेशीर कामे तिकडे सुरू आहेत. पोलिसांपासून शिंदेच्या लोकांपर्यंत लाखो करोडोंचे हप्ते कसे जातात हे तुम्ही एकदा तपासून पहा. महाराष्ट्रातला सर्वात मोठा हप्तेखोर, ज्याचं घरच हप्त्यांवर चालतं, ज्याचं मालकाचं घर पण हप्त्यावर चालतं, तरी दुसऱ्यांना हप्तेखोर किंवा हप्त्यांची भाषा आणि हिशोब मागू नये. पहिलं तुझ्या मालक आणि तुझं घर दर महिन्याला किती हप्ते कोणाकडून गोळा करतं हे कधीतरी करतात, हे कधीतरी मग आम्हाला जाहीर करायला लागेल आणि मग तुझं थोबाड बंद करायला लागेल. त्याला जनसभेवरून डोंबिवलीत वारंवार आगीच्या घटना घडत आहेत आणि आता काही वेळापूर्वी बांधकाम मंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे की यावर निश्चितच कारवाई केली जाईल. मात्र वारंवार असे प्रकार घडत आहेत. बघा, ह्यावर हे प्रकार कसे बंद होतील यावर आदरणीय आमचे रवी चव्हाण साहेब असतील, उद्योग मंत्री आमचे उदय सामंत असतील, या सगळे लोक फार बारकाईने लक्ष ठेवत आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीची आगी लागू नये, लोकांना जीव म्हणजे काही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आमचे सरकार निश्चितपणे तरी पावलं उचलत आहेत एवढं विश्वासाने सांगतो. सर, विनोद तावडे यांचा अध्यक्षपदी वर्णी होण्याची शक्यता आहे. आता शेवटी तो सगळा निर्णय वरिष्ठांचा आहे. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी याच्यावर प्रतिक्रिया देणं हे मला योग्य वाटत नाही. साहेब, आणखी एक न्यूज अशी ऐकायला येते की या राज्य मंत्रिमंडळ विस्तार जर झाला तर आपलं नाव पुढे चर्चेत आहे असं. आता मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही आणि अशी काही चर्चेवर काम करणारा कार्यकर्ता मी नाही, म्हणून त्या बाबतीमध्ये मला काही बोलायचं नाहीये. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये परत यावं आणि ताकदीने परत यावं यासाठी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, पद असो किंवा नसो. तर शरद पवार असं म्हणतात की मोदींची गॅरंटी आज चालत नाही. ही गॅरंटी लोकांनी मान्य केली नाही म्हणून स्वच्छ बहुमत दिले नाही. पवार साहेबांना बोलणं मला